सणासुदीला काहीतरी गोडाचं बनवायचं म्हटलं, तर तुम्ही सुद्धा तेच ते नेहमीचे गोडधोडाचे पदार्थ बनवता का? तर जरा थांबा. एकदा हे रबडी गुलाबजाम बनवून बघा. एकदा जर बनवाल ना, तर प्रत्येक सणासुदीला हेच बनवाल. एवढे चविष्ट लागतात. विशेष म्हणजे बनवायला फक्त 1 तास लागतो. चवीला अप्रतिम लागतात. यासाठी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि 1 कप दूध घालायचं. सोबतच 2 चमचे अगदी बारीक असलेला रवा घालायचा. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. रवा दुधामध्ये छान मिसळून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला 1 कप मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर घालायचं आहे. दुधामध्ये छान मिल्क पावडर मिसळून घ्यायचं आणि याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. गॅस मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आणि हे एकसारखं चालवत राहून आपल्याला सैलसर गोळा होईपर्यंत फिरवत राहायचं आहे. मध्ये गॅस बंद करायचा नाही किंवा चालवत राहणे सुद्धा बंद करायचं नाही. एकसारखं चालवत राहून अशा गुठळ्या मोडत जाऊन आपल्याला याचा सैलसर असा गोळा तयार करायचा आहे. खूप जास्त घट्ट करायचा नाही, कारण गार झाल्यानंतर हा परत घट्ट होतो. मी इथे दूध उकळून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी व्हिनेगर घालते आहे. दूध छान कडकडीत गरम झाल्यानंतर म्हणजे उकळी आल्यानंतरच व्हिनेगर घालायचं आणि हे दूध फोडून घ्यायचं. तर बघू शकता. इथे आता आपण हे जे पनीर तयार केलेलं आहे ना, हे आपण वेगळं करून घेऊया. यावर गार पाणी घालायचं म्हणजे जे व्हिनेगर घातलेलं आहे ना, त्याची चव निघून जाते. याचा एक गोळा तयार करायचा आणि जे जास्तीचं पाणी आहे, ते हलक्या हाताने पिळून काढायचं आहे. पूर्णपणे पिळायचं नाही, हलक्या हाताने पिळून घ्यायचं. थोडं मॉइश्चर यामध्ये राहायला हवं. आता त्याच कढईमध्ये मी 1 कप दूध घातलेलं आहे. 1 लिटरमधलं मी 1 कप दूध वेगळं काढून घेतलेलं होतं. आता जे पनीर आपण तयार करून घेतलेलं होतं, हे दुधामध्ये घालायचं. तुम्ही इथे रेडीमेड पनीरसुद्धा वापरू शकता, जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर. पनीर मिसळून झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 मिल्क पावडरचं पॅकेट घातलेलं आहे. तुम्ही दूध आटवून सुद्धा रबडी तयार करून घेऊ शकता, पण त्यासाठी भरपूर वेळ लागतो. त्याऐवजी तुम्ही अशी इन्स्टंट रबडी घरीच बनवू शकता. यामध्ये 2 चमचे साखर घालायची आणि घट्टसर असं मिश्रण तयार करायचं. हे सैलसरच ठेवायचं आहे, खूप जास्त दाटसर करायचं नाही. यामध्ये वेलची पूड घालायची. तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते आहे. खूप सैलसर ठेवायचं नाही किंवा खूप घट्ट गोळाही तयार करायचा नाही, असं ठेवायचं आहे. जसं पिठलं असतं ना, तशी याची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता जो मावा आपण तयार केलेला होता ना, त्याला आपल्याला अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे. यातल्या सर्व गुठळ्या मोडून जायला हव्या आणि ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. 2 ते 3 मिनिटासाठी असं छान याला मळून घ्यायचं. इकडे आपण पाक तयार करूया. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 कप साखर आणि 1 कपच पाणी घातलेलं आहे. साखर जोपर्यंत विरघळत नाही, तोपर्यंत एकसारखं चालवत राहायचं आणि फक्त 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. या पाकाची कन्सिस्टन्सी आपल्याला सहदासारखी चिकट हवी आहे. खूप जास्त पातळ पाक नको किंवा खूप दाटसरही नको. दाटसर असेल तर पाक गुलाबजामुनच्या आतपर्यंत जाऊ शकत नाही आणि जर खूप पातळ असेल ना, तर गुलाबजामुनची चव पाणी-पाणी अशी येते. म्हणून आपल्याला सहदासारखा चिकट पाक हवा आहे. यामध्ये वेलची पूड घालायची. आता गुलाबजामुन तळण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं आहे. अगदी मंद आचेवर तेल तापवायचं. तेल आपल्याला कडकडीत गरम नको आहे. तर इथे जो मावा तयार केलेला होता तो मळून झालेला आहे. यामध्ये मी वेलची पूड घालते आहे आणि 3 चमचे मैदा घालायचा आहे. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आणि 1/4 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घालायचा आहे. बेकिंग सोडा घालायचा नाही, बेकिंग पावडर घालायचं. आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. यामध्ये जास्तीचा मैदा घालण्याची आता गरज पडणार नाही. जे मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते अचूक आहे. तेवढंच प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. तर बघू शकता गोळा मळून तयार झालेला आहे. छान एकदा मळून घ्यायचा. आता याचे पेढे तोडून घेऊया. तर इथे आपण जे गुलाबजामुन बनवतो आहे ना, ते रबडी गुलाबजाम आहे. म्हणजे नेहमीचे गुलाबजामुन बनवतो, त्यापेक्षा याचा आकार आपण थोडा मोठा ठेवूया. तर काय झालं होतं ना, एक चूक माझ्याकडून झाली. काही गोळे मी मोठ्या आकाराचे काढलेले होते. ते गुलाबजामुन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर होतं कसं ना, गुलाबजामुन हा अगदी मंद आचेवरच तळायचा असतो. हाय किंवा मीडियम फ्लेमवर तळला जात नाही. त्यामुळे जसा साबुदाणा वडा आपण अगदी मंद आचेवर तळत असताना आतमध्ये वाफ कोंडून साबुदाणा वडा फुटतो, तशाच पद्धतीने गुलाबजामुन जर खूप जास्त जाड असेल, तर तो सुद्धा आपण अगदी मंद आचेवर जेव्हा तळतो, तर आतमध्ये वाफ दबल्या जाते आणि कधी-कधी तळत असताना गुलाबजामुन फुटतो. तर असं होऊ नये यासाठी गुलाबजामुन खूप मोठ्या आकाराचा बनवू नका, म्हणजे जाड बनवू नका. काही गुलाबजामुन जे आहे ना, मी जाड बनवलेले होते. ते तळत असताना फुटले होते. तर मी ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. बघू शकता काही यातले तुम्हाला जाड दिसत असेल.
तर इथे मी अगदी मंद आचेवर तेल गरम केलेलं आहे. खूप कडकडीत गरम नाही. हलके-हलके बबल्स येत आहे एवढंच तेल गरम हवं आहे. तेलामध्ये एकाच वेळी भरपूर गुलाबजाम घालायचे नाही. कारण बरेच वेळा काय होतं आपण भरपूर गुलाबजाम कढईमध्ये घालतो आणि मग चमच्याने जेव्हा परतायला जातो तर काही गुलाबजाम तुटून जातात. अशी कढईमध्ये जागा मोकळी असायला हवी. सुरुवातीला चमचा अजिबात लावायचाच नाही. कढईच हलवून घ्यायची आणि नंतर वरील बाजू थोडी टणक झाली, की नंतर चमच्याने तुम्ही थोडं हलवून घेऊ शकता. गुलाबजाम जर एकसारखे रंगावर परतल्या जावे असं तुम्हाला वाटत असेल, तर तेलच हलवायचं आहे. म्हणजे छान एकसारखे परतल्या जातात. आता एक गुलाबजाम बघू शकता तुम्ही फुटल्या गेलेला आहे. तो खूप जास्त जाड होता म्हणून फुटला. कारण आतमध्ये हवा कोंडल्या गेली, त्यामुळे गुलाबजाम फुटून जातो. असं होऊ नये यासाठी गुलाबजाम जो आहे ना, तुम्ही मोठ्या आकाराचा बनवू शकता, पण थोडा पातळ बनवायचा. आता पाक जो आहे ना, मी गुलाबजाम घालण्याआधी गरम करून घेतलेला होता. म्हणजे खूप कडकडीत गरम नाही, पण कोमट करून घ्यायचा आणि 1-2 तासासाठी पाकामध्ये गुलाबजाम सोडायचे. बघू शकता किती मस्त दिसतो आहे. बघा हा गुलाबजाम मी तुम्हाला दाखवत होते, जो अशा पद्धतीने फुटला गेलेला आहे. तर हा का फुटला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशी चूक तुम्ही करू नका. आता आपल्याला यामध्ये ना तयार केलेली रबडी भरायची आहे. त्यासाठी मी याला अर्धवट कट करून घेते आहे. पूर्णपणे कट करायचं नाही. अशा पद्धतीने चिरा करून घ्यायचा. बघा आतपर्यंत छान पाक मुरला गेलेला आहे. रसरशीत असा गुलाबजाम तयार झालेला आहे. आता यामध्ये रबडी भरायची आहे. रबडी म्हणजे आपण इथे कलाकंदच तयार केलेला आहे. चवीला अप्रतिम लागतं. म्हणजे गुलाबजाम आणि रबडी याची एकत्रित चव खरंच खूप मस्त लागते. नेहमीची आपण त्याच चवीची मिठाई तर खातच असतो. पण एकदा तुम्ही हे रबडी गुलाबजाम बनवून बघा. खरंच खूप चविष्ट लागतात. विशेष म्हणजे झटपट तयार होतील. तुम्हाला जर वेळेवर कुठली मिठाई तयार करायची असेल ना, तर ही मिठाई तुम्ही तयार करू शकता. बनवायलाही फार काही वेळ लागत नाही. फार तर 1 तासामध्ये ही मिठाई बनवून तयार होते. बघा आता मी सर्व गुलाबजाम याच पद्धतीने रबडी भरून तयार केलेले आहे. हा गुलाबजाम पहा आतपर्यंत छान रसरशीत झालेला आहे. तर हे अगदी रसरशीत जिभेवर अलगद विरघळून जाणारे, दिसायला अगदी मिठाईवाल्याकडे असते ना, तसे फॅन्सी रबडी गुलाबजाम तयार झालेले आहे. उद्याला रक्षाबंधन आहे, तर तुम्ही उद्यासुद्धा 1 तासामध्ये ही मिठाई तयार करू शकता. पण जर नाही वेळ मिळाला, तर काहीच हरकत नाही. पुढे सुद्धा सणासुदीचे दिवस येणारच आहे. तुम्हाला जर वेळेवर कुठली मिठाई तयार करायची हे सुचत नसेल, तर ही मिठाई तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. खूप आवडेल तुम्हाला. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पुढेही बघायच्या असेल, तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर घरोघरी अन्नपूर्णा या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका भन्नाट रेसिपीबरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.